आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। बदलता तंत्रज्ञान स्वीकारत पत्रकारितेचा विश्वास जपा। वरिष्ठ पत्रकार ताज मुलानी। कोल्हापूर पत्रकार असोसिएशनतर्फे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा। मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण वृत्तपत्राच्या प्रकाशनाच्या निमित्ताने 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन कोल्हापूर पत्रकार असोसिएशनच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला। असोसिएशनच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार ताज मुलानी, महापालिकेचे माजी अधिकारी तानाजी कवाळे तसेच दैनिक बंधुताचे कोल्हापूर आवृत्ती संपादक मिलिंद प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। प्रसंगी पत्रकारांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ पत्रकार ताज मुलानी म्हणाले, पत्रकारितेच्या क्षेत्रात आज अनेक आव्हाने उभी आहेत। पारंपरिक पत्रकारितेची मूल्य जपत बदलतं तंत्रज्ञान स्वीकारणं गरजेचं आहे। मात्र कोणत्याही परिस्थितीत पत्रकारितेतील विश्वासार्हता अबाधित ठेवणं ही काळाची गरज आहे। वरिष्ठ पत्रकार व दैनिक बंधुताचे कोल्हापूर आवृत्ती संपादक मिलिंद प्रधान यांनीही काळानुसार बदलणाऱ्या पत्रकारितेबरोबरच पत्रकारांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, आपला पत्रकारितेतील दर्जा कायम राखणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तानाजी कवाळे यांनी आपल्या सेवा काळातील पत्रकारितेचे अनुभव सांगत पत्रकार आणि प्रशासन यांच्यातील नातेसंबंधांवर भाष्य केलं। यावेळी युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष डॉक्टर युवराज मोरा यांनी मानले। या कार्यक्रमाला कोल्हापूर पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे, सचिव सागर ठाणेकर, अविनाश काटे तसेच नियाज जमादार, रविराज कांबळे, अविनाश शेलार, श्रावण खांडेकर आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। महावृत्त न्यूज मीडियासाठी उपसंपादक नियाज जमादार। आजचा जो दिवस आहे तो पत्रकारांच्या दृष्टीने एक ऊर्जादायी आणि प्रेरणादायी अशा प्रकारचा दिवस आहे। कारण ज्यांना पत्रकारितेचे जनक म्हटले जाते असे महाराष्ट्रातले पहिले पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र 6 जानेवारीला सुरू केलं। त्यांचा आज जयंती नाही आहे, तर त्यांनी 6 जानेवारीला दर्पण हे पत्रक पहिल्यांदा सुरू केलं आणि त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण दरवर्षी महाराष्ट्रभर पत्रकार दिन साजरा करतो। राज्यातला पत्रकार दिवस वेगळा असतो, देशातला आंतरराष्ट्रीय पत्रकार दिन वेगळा असतो। आज पत्रकार दिन साजरा करत असताना आपण सर्वांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जी येऊ घातलेली आव्हानं आहे त्या आव्हानांचा सुद्धा गांभीर्याने विचार केला पाहिजे। पारंपरिक पत्रकारिता एखाद्या घटनास्थळी माणूस गेला, त्याचं वार्तांकन केलं, आला, आपल्या लेखणीने ते लिहिलं आणि ते छापून आलं, ही पारंपरिक पत्रकारिता झाली। पण आज इलेक्ट्रॉनिक मीडिया फास्ट आहे। तुम्ही करत असलेलं काम 2 ते 3 मिनिटांमध्ये शूट करून ते जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची क्रिया इलेक्ट्रॉनिक मीडियाने साध्य करून दाखवलेलं आहे। आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज AIचा जमाना आहे। AIच्या माध्यमातून तुम्ही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या याचा कार्यक्रम दर्पण या पत्रकार दिनाचा कार्यक्रम महाराष्ट्र पत्रकार संघ विनस्वार्थ आणि उपस्थिती एवढं जरी तुम्ही AIच्या टूलला सांगितलं तरी ते सगळी बातमी तुम्हाला विदिन 2 सेकंद तयार करून देतं, जी ग्रॅमॅटिकली अत्यंत करेक्ट असते। म्हणजे पत्रकाराचं काम शिल्लक राहिलं नाही, प्रूफ रीडरचं काम शिल्लक राहिलं नाही, उपसंपादकाचं काम शिल्लक राहिलं नाही। जवळपास सगळीच कामं एकटा AI आता या निमित्तानं करू पाहतोय। ही फार मोठी आपल्या दृष्टीनं चॅलेंजिंग बाब आहे आणि म्हणून ज्यांना नवे तंत्रज्ञान शिकायचं नाही आहे किंवा ज्यांना नवं तंत्रज्ञान आत्मसात करायचं नाही आहे त्यांच्यासाठी ही धोक्याची घटना आहे। पण जर आपल्याला नवं काहीतरी चांगलं शिकायची इच्छा असेल, AI शिकायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। कारण ज्या 5 बातम्या किंवा 6 बातम्या दिवसभरातल्या चॅनलला किंवा दैनिकाला लिहून देण्यासाठी तुम्हाला 6 तास 7 तास लागत होते, त्या तुम्ही 6 मिनिटांमध्ये 5 बातम्या देऊन मॅनेजमेंटचं समाधान करू शकता। म्हणजे कुठल्याही चॅलेंजकडे, कुठल्याही समस्येकडे संधी म्हणून आपण बघितलं पाहिजे। आणि मोबाईल ज्यावेळी आला नव्हता, स्मार्टफोन आला, त्यावेळी आपण सगळेजण गोंधळ होतो का नाही, आता कसा चालवायचा, काय करायचं, याची ॲप्लिकेशन कशी चालवायची, आज आपल्याला सांगायची गरज आहे का? AIचंही तसंच होणार, प्रत्येकाच्या पुढे राहण्यासाठी, ॲडव्हान्स राहण्यासाठी म्हणून
आत्तापासून आपण सर्वांनी याचा अभ्यास करावा, त्याची टूलकिट मोफत असते. तर त्या मोफत टूलकिटचा आपण अभ्यास करून जगाच्या स्पर्धेमध्ये आपण बाजूला फेकले जाणार नाही, उलट आपली किंमत आणि आपली डिमांड वाढेल. या दृष्टीनं आपल्या सगळ्यांना पत्रकारांनी प्रयत्न करावे अशी विनंती, सल्ला, कळकळीची विनंती आपल्यातलाच एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून करतो. आणि मला या ठिकाणी बोलावून महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.